पाठ 5 2 दिवस. कवी नारायण सुर्वे एक प्रथितयश कवी. माणसांवरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. कामगार जीवनातील सुखदुःख त्यांच्या काव्य लेखनाची प्रेरणा असतात. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक साधणारी आणि गद्याच्या अंगाने जाणारी शैली त्यांनी निर्माण केली. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात, 2 दिवस दुःखात असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवनसत्य मांडले आहे. पण हे जीवन जगतानाही जीवनाच्या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण मिळाल्याचे सुद्धा सूचित केले आहे. 2 दिवस वाट पाहण्यात की उद्याचा दिवस तरी काहीतरी चांगलं घेऊन येईल या आशेवर गेले. पदरी पडलेलं एक दुःख अजून संपत नाही तोवर दुसरं दुःख आलं. अजून किती कष्ट सोसावे लागणार यांचा हिशोब करण्यातच जीवन व्यतीत झालं. कामगार म्हटलं की राहण्याची, जगण्याची सुस्थिती नाही. कमावणार एक, खाणार अनेक, दुखणं, खुपणं, पै पावणं हे सुद्धा आलंच. परत कामगार हा शहरी वस्तीत राहणारा असेल आणि गावाकडे लोकांना वाटणार की हा सुखात आहे, मग लोक अजून ओचकारणार. मुलांची पण संख्या जास्त, शिक्षण अर्धवट किंवा अजिबात नाही, त्यामुळे आर्थिक सुबत्ता तरी कशी येणार. जग आणि निसर्ग भरल्या पोटी सुंदर दिसतं. पोट रिकामं असलं की ते भरण्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही. पहिल्या कडव्यातील 3री आणि 4थी ओळ पहा. कामगार म्हटलं की किमान 12 तास दिवसाचे काबाड कष्ट आणि त्यातूनही पुरेशी आमदनी नाही. जेमतेम मीठ भाकर मिळणार आणि ती मिळाली की इतकं दमायला झालेलं शरीर अंथरुणात पडल्या पडल्या झोप लागणार. मग रात्र आणि तिचं सौंदर्य कुठून दिसेल? कारण दिवसभर भाकरी कमवण्यातच आयुष्य जाते. सोबत भांडवल असं काहीच नाही. हात हेच सर्वस्व. पण ते सुद्धा सदैव दारिद्र्याकडे गहाण पडलेले. म्हणजे कितीही काबाड कष्ट केले तरी पुरेसे पैसे मिळत नाही. कधी त्यांनी माना वर काढलेल्या म्हणजेच आशावाद किंवा परमेश्वराची विनवणी करताना, तर कधी ते कलम झालेले असे पाहिले, म्हणजे असहाय्य पाहिले. असेही क्षण आले की अश्रूंची संततधार वाहत राहिली दुःखाने. कधी तेच अश्रू मित्र होऊन धावून आले, कारण त्या अश्रूंमुळेच मदत मिळाली. दुनियेचा विचार प्रत्येक वेळी केला की जगात आपल्यापेक्षा दुःखी लोक अनेक आहेत. आपण त्याहीपेक्षा खूप सुखी आहोत. जगमय झालो म्हणजे अवघे जग आणि त्यातील सुख दुःख माझ्यातच सामावलं. दुःख पेलून त्यात सुख मानायला लागलो. हा सगळा अनुभवाचा शहाणपणा याच शाळेत शिकलो. पोलाद भट्टीत टाकावे तसे आयुष्य छान शेकले. हवे तसे हवे तेव्हा वाकले. अनुभवांनी संपन्न आणि पोलादाप्रमाणे मजबूत झाले. 2 दिवस वाट पाहण्यात, 2 दिवस दुःखात काढले, तरीही तगलो. आयुष्य दाखवेल तसं जगत राहिले. कृती 1 ते 3 तुम्ही करू शकाल. कृती 4 ओ. स्पष्टीकरणाचा पहिला परिच्छेद पहा. आ. दुःख आणि काबाड कष्टातून माणूस तावून सुलाखून निघतो, तेजस्वी आणि कणखर होतो आणि पुन्हा जगण्याची नवी उमेद घेऊन येतो. आयुष्य नावाच्या शाळेत हे शहाणपण शिकायला मिळाले की मग जीवन सुसह्य होतं. ई. सर्वस्व असणाऱ्या 2 हातांवर पोट असलेली ही माणसं, 2 वेळची भाकरी मिळण्यातच आयुष्य काढत असलेली ही माणसं, सतत दारिद्र्यात जगत असणारी, डोळ्यात आशा आणि अश्रू याशिवाय काहीही नसणारी आणि अश्रूंनाही मित्र मानणारी ही माणसं. आयुष्याचा आनंद कधी लुटताच आला नाही त्यांना. ई. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जीवन बर्बाद झाले. आयुष्याचा खरा आनंद लुटण्याची संधी लाभलीच नाही कधी त्यांना.
2 वेळा पोटभर जेवायला आणि अंगभर ल्यायला मिळणं हे सुद्धा स्वप्नवतच. सतत जगण्याची काळजी आणि नीरस, आयुष्य पोलाद भट्टीत तापावे तसे दारिद्र्यात आयुष्य तापलेले. तुमच्या विचारांना चालना मिळावी म्हणून संक्षिप्त स्वरूपात ही उत्तरं दिली आहेत. उत्तरे अजून विस्ताराने लिहायला हवीत.